घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॅक टू द क्रिकेट प्लीज. वेलकम श्रीकांत सर, एक गोड आवाज तुमच्या भेटीसाठी. थँक्यू सो मच भरत सर. जाऊयात आपण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आर्या स्पोर्ट आपण हा संघ पाहतोय, तर बॅटिंग मध्ये चांगलं 11 हा संघ पाहतोय. दर्जेदार दमदारी स्पर्धा. स्ट्राईक एंड वरती अक्षय अप्पा यांना आपण पाहतोय, तर नॉट स्ट्राईक एंड वरती मिस्टर एमपीएल पहिल्या पर्वाचा संदीप पवार यांना आपण पाहतोय. पहिला बॉल माऊली यांचा अचूक टप्प्याचा भेदक मारा, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली लाईन, चांगला टप्पा ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न माऊली यांनी यशस्वी ठेवलेला आहे. नक्कीच यशस्वी गोलंदाजी आहे. पहिल्या वर्षी ज्यावेळेस 15+ वॉरियर विजेता ठरला त्यावेळेस त्या संघामध्ये माऊली खेळत होते आणि माऊलींच्या गोलंदाजीवरती तो विजय ठरला होता. गत वर्षी देखील माऊली खेळले आणि यावेळेस 5 चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडला जाईल झेल. मोठा झटका अक्षय बाद होताना आपण पाहतोय. अक्षय अप्पा बॅक टू दी डेगआउट. विकेटचं पतन आपण स्क्रीनवरती पाहतोय. बॉलच्या टप्प्यावरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलने बॅटची वरची कडा घेतली, चेंडू हवेत गेला, इतका उंच गेला की थोडंच राहिलं, नाहीतर चेंडू ढगाला चिकटला असता. परंतु इथे अप्पा बाद होत आहेत. बॅक टू दी डेगआउट. नक्कीच पहिला झटका, फर्स्ट ब्रेक थ्रू माऊली यांनी मिळून दिला आहे टीम आर्या स्पोर्ट्स या संघाला. आर्या स्पोर्ट्स संघासाठी हा महत्त्वाचा सामना आहे आणि या खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहतोय माऊली यांचं कौतुक करायचं म्हणजे गत वर्षी देखील ते ज्यावेळेस पहिला मानाचा षटक उचलला सनी स्पोर्ट्सने, त्या संघामध्ये देखील माऊलींची सावली होती आणि आर्या स्पोर्ट्समध्ये देखील त्यांच्या या गोलंदाजीची सावली राहिली आहे. त्या मेंढरटी पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी माऊली यांची. नक्कीच एक अप्पा बाद झाले, दुसरे अप्पा मैदानाच्या आतमध्ये अप्पा माने. अप्पा इंटू अप्पा, अप्पा स्क्वेअर. या वेळेला अप्पा माने यांनी चांगला खेळेल चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. एक टप्पा, दुसरा टप्पा, क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट, चेंडू धावतोय बुंगाट, झिंगाट, तराट, सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार येतो आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. अक्रॉस द बॅट खेळले एक टप्पा, दुसरा टप्पा आणि इथे जय 11 संघ मालक विनोद गुंजाळकर यांच्या बॅनरला मात्र मानवंदना देणारा फटका येतोय, चौकार. नक्कीच आप्पा आणि डिझायर स्पोर्ट्स मधले काका दोघे एका बेंचवरच बसलेले आहेत, कारण की फाईन लेगचं क्षेत्र आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र हे दोघांना खूप आवडतं. तिथे खूप धावा बनवतात. दोघे एकाच बाकावरती बसले होते, पण ते शेवटच्या बाकावरती बसले होते. नक्कीच शेवटच्या बाकावरती बसून संपूर्ण वर्ग पाहतोय तो बरेच सर. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळ चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक हवे इथे, सुरेख क्षेत्ररक्षण विशाल भायगडे यांच्या माध्यमातून राहिलंय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी धावफलक जाईल पुढे 6 आकड्यावरती. किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाचोखा ओमकार साबळे आपल्याशी जोडला गेलाय. चॉकोलेट बॉय ऑफ द मालदन त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या आहेत 6 धावा. 6 धावा. पुढचा फुल टॉस चेंडू, परंतु पहा दिशा देखील नाहीये. पंच व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. फुल टॉस चेंडू होता परंतु फायदा घेता आला नाही अप्पा यांनी, परंतु काही फरक पडू शकत नाही कारण की व्हाईट बॉल आहे. एक अवांतर धावसंख्येवर तर लावली जाते. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक गणेश पाटील परंतु चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु चेंडू दूर होता. इथे काय घडलं? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. गणेश यांचा हा बॉल होता, माऊली यांचा हा बॉल ऑप्टमच्या बाहेर अप्पा गेले होते आणि इथे ओव्हरपिच बॉल होता. फटका फसला होता. चेंडू हवेत हेळकावणे घेत घेत परंतु गणेश पासून दूर होता, परंतु गणेश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यानं प्रयत्न केला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय, परंतु चेंडू निघून जातोय मालदनच्या मरीन ड्राईव्हला. चौकार. चौकार येतोय मालदनच्या मरीन ड्राईव्हवरती. वेलकम डीजे.
नवीन गोलंदाज बापू आले आहेत. एका साईडला भरत तर पहिल्या वर्षाचे मिस्टर एमपीएल, तर दुसऱ्या साईडला सलग 2 वर्षाचे मिस्टर एमपीएल. बेस्ट विरुद्ध बेस्ट दोन्ही खेळाडू जास्त वयाचे, जास्त अनुभवाचे आहेत. अनुभवाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एका साईडला बेस्ट, दुसऱ्या साईडला बेस्ट. काय घडेल आता मॅचमध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये. चला, अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आहे. सुसाट बुंगाट झिंगाट धावतोय. चला, थँक्यू डॉगेश. 13 धावा. इथे पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, दिशा दिली आणि इथे पहा काय घडलं गेलंय. दांडीवरती आदळला जरूर, पण एक सिंगल येते. लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेट रिजन मध्ये माऊली बॉल पकडतो तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते. डेंजर झोन होते पवार, परंतु कंप्लीट केली जाते धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 14 धावा धावपलकावरती. अप्पा माने चांगल्या रिदम मध्ये आहेत. त्यांच्या बॅट मधून धावपलकावरती धावा. वैयक्तिक खेळी 12 वरती खेळतायत. 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळलेत. यावेळेला पुन्हा एकदा ती दिशा बॅकवर्ड फाईन लेग रिजन. क्षेत्ररक्षक आहे, त्याला दिली जाते हुलकावणी. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वेलकम डीजे. नवीन वर्षाच्या शुभदिनी मुहूर्तवर धाव आहे धावपलकावरती. आणि इथे पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडलं जात. यावेळेला संदीपदा पुढे गेले होते, तत्पूर्वी पोहोचले. कोणती धाव घेतलेली नाहीये यावेळेला. मात्र एकूण धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता भरत सर. पोलार्लिनचा बॉल होता आणि लेग बायच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून एक धाव येते. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. दर्जेदार दमदारी स्पर्धा, झगमगणारी दुनिया मालदन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल उमेश बापू यांचा आणि त्याच्यावरती हल्ला चढवण्याच्या प्रयत्नात होते. केंद्रबिंदू धारण केला आणि बरोबर जो केंद्रबिंदू धारण केला, इथे बॉल फेकी करायचा आहे, बरोबर तिथेच बॉल बापू यांचा फेकी केला जातोय. प्रयत्न करत राहा, यश नक्कीच भेटतं. निरंतर प्रयत्नामुळे आपल्याला हे यश भेटतं. इथे मात्र 5 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय आणि 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा बापूंनी खर्च केलेत. इथे डिफेन्स केलेला चेंडू आणि चेंडू मात्र जातोय. सुसाट क्षेत्ररक्षक आहे, कव्हरच्या रिजन मध्ये येईल. तत्पूर्वी 2 धावा झालेत कंप्लीट. तिसरीसाठी कॉलिंग दिलंय, पण मात्र नकार दर्शवलेला आहे. 2 धावांवरती समाधान मानलं गेलंय. या 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 21 धावा धावपलकावरती. तत्पूर्वी ऐकूया आता डीजे मास्टर यांच्याकडे जाऊयात. एक सुमधुर संगीत प्लीज. वेलकम डीजे. प्रेम आले आहेत गोलंदाजी मार्गवरती. आपण प्रेम यांना पाहतोय. 16 वर्षाचा हा युवा खेळाडू आणि नौका खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहावं लागेल.
प्रेम तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. गोलंदाजी मार्क वरती प्रेम आहेत. आर्या स्पोर्ट या संघाकडून प्रेम राईट अप ओव्हर द विकेट ऑप्टमच्या खूप बाहेर हा बॉल आणि ते मात्र वाईट लाईन मिस करून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि व्हाईटच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. भरत सर एक धाव ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड आपण पाहतोय 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस पहा पुनश्च एकदा सातत्यानं अवांतर धावसंख्येत भर पडताना पाहतोय आपण. अजून एक धाव अर्जित केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. जास्त वेळ देतायत अप्पा यांना फलंदाजीसाठी, कारण की स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत परंतु यश प्राप्त होत नाही. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. चला विनंती आहे आर्या स्पोर्ट आपण सातत्यानं खूप वेळ खर्च करताय. वेळ खर्च करायचा नाहीये. पुढचा बॉल प्रेमी यांचा. अप्पा यांच्यासाठी अक्रॉस द बॅट खेळलेला इनफिल्डच्या आतमध्येच रोखला आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड केली जाते. एकूण धावा धावफलकावरती 24. 24 ऑन स्कोर बोर्ड. एक गडी बाद झाला आहे. अप्पा यांच्या स्वरूपात एक मोठा झटका लागला परंतु त्यानंतर चांगली दोन्ही फलंदाजाने पार्टनरशिप बनवली आहे. एका बाजूला पवार आणि दुसऱ्या बाजूला अप्पा. यावेळेस पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू काही समजला नाहीये. फलंदाज पवार यांना पायच्या स्वरूपात पंचांचा इशारा होतोय. एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 25. चांगली गोलंदाजी प्रेम यांची. पवार सारख्या एका उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मधील. इकडून तिकडून वरून खाली खालतून वरती परंतु चेंडू पकडला. नजरेत लक्ष होतं. चेंडू रोखला आणि तत्पूर्वी धावफलकावरती एकूण धावा 27 पोहोचलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम आर्या स्पोर्ट्स या संघाची. माऊलींचं चांगलं षटक, तदनंतर बापू यांचं उत्कृष्ट षटक. फुल टच चेंडू स्टेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही मुक्त प्रदेशात. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. वेलकम डीजे अद्विक. सोडून दिला आहे. याचा पंचांचा इशारा काय राहील परंतु एक धाव कंप्लीट केलेली आहे. चांगले धावले आणि येस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच अगदी मेहुना स्टाईल मध्ये दर्शवत आहेत. मेहुना व्हाईट बॉल +1 या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते जाऊन 33 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी अप्पा यांची राहिली आहे. अगदी शेवटच्या क्षणाला चॉईस प्लेअर म्हणून त्यांना संघामध्ये घेतलं आणि नक्कीच चॉईस प्लेअर म्हणून का घेतलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अप्पाने संपूर्ण मॅच मध्ये जी कामगिरी करून दाखवली आहे. या मॅच मध्ये देखील चांगली लय पकडली आहे अप्पा यांनी. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न परंतु हा देखील निर्धाव असा चेंडू येतोय. अगोदर बॅट फिरली गेली पवार यांची. अजून देखील चांगल्या लय मध्ये पवार यांना आपण पाहत नाही पण वेळ देतायत. खेळपट्टीवरती चांगलं लक्ष देऊन खेळ जातंय. डॉट बॉल येतोय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला लॉफ्ट केला आहे. स्क्वेअर कट. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चौकार येतोय. वेलकम डीजे अद्विक. विशाल यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. विशाल आले आहे गोलंदाजीसाठी. आतापर्यंत धावसंख्या पाहिली गेली तर टीम चांग भलं 11 या संघाची 37.
विशाल यांचा पहिला बॉल आणि त्यांच्या समोर असतील सेट बल्लेबाज अप्पा. सेट बॅटर आप्पा आणि आप्पा यांच्या बॅट मधून अक्रॉस द बॅट सातत्यानं केली जाते. एकच झोन त्यांचा स्ट्रॉंग आहे, त्याच दिशेला सातत्यानं प्रयत्न राहतोय आणि पंचांनी पंख पसरले आणि ते उडत विचार आलेला आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने धावपलकावरती एक धाव ऍड होईल. वाईट +1 घेतली जाते. धावसंख्या 39. यावेळेस थोडीशी जागा बनवली होती परंतु निर्धाव असा चेंडू येतोय. पंचाकडे दाद मागितले परंतु हा देखील डॉट बॉल येतोय. नक्कीच चांगला चेंडू हाताळला विशाल याने. अप्पा यांच्या खेळीचं जर पाहायला गेलं तर व्यक्तिमत्व पण खूप फाईन असतं, त्यामुळे त्यांना फाईन लेगचा जो झोन आहे तो खूप आवडतो. यावेळेस स्टेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय काव कॉर्नरचा. चेंडू पकडे ना पकडेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी थोडीशी चुकी परंतु विशाल चलाक आहेत, चतुर आहेत. विशाल चालाक आहे, चतुर आहे आणि एकूण धावा धावपलकावरती. पहिल्या डावाचा आतापर्यंत खेळ सुरू आहे. चांगभलं 11 यांची धावपलकावरती धावसंख्या 40 आकड्यावरती. यावेळेला देखील आप्पा माने त्याच दिशेला त्याच गती. टप्पा पडल्यानंतर पंत सांगतायत आपण सफल झाला आणि चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला आणि चेंडूची सांगता मात्र यावेळेला निर्धाव येते. डॉट बॉल येतोय. चांगली लाईन विशाल भाईगडे हाताळतायत. यावेळेला देखील 30 अशा उत्तर तेच डॉट बॉल बिंदी गेंद. विशालने आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले. छोटासा रनअप आहेत परंतु कारगर गोलंदाजी, सातत्याने डॉट बॉल हाताळतोय. अर्ध्या पिचवरती टाकला होता मात्र दिशा दिली आहे. कोणता क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. माऊली येत आहेत अतिशय वेगाने. एक कंप्लीट करते लगेच दुसरी देखील कंप्लीट केली जाते 2 धावेच्या मदतीनं. धावफलक आपण पाहतोय टीम चांगभलं 11 या संघाचं 42. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत परंतु सुरेख अशी गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस रिजन मध्ये लॉफ्ट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला धावत असताना उत्कृष्ट एफर्ट्स राहिला आहे. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या आहेत. स्वतः पवार डेंजर झोन मध्ये धावत आहेत परंतु अतिशय चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने धाव कंप्लीट केली जाते. एकूण धावा धावपलकावरती 44 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 षटकांत आतापर्यंत खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटचं षटक आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती. आर्या स्पोर्ट या संघाकडून कोणाला संधी दिली जाईल, कोणाच्या हातात चेंडू दिले जाईल पाहायला भेटेल. इथे मात्र सचिन देसाई यांना इशारा दिलाय. माऊली यांनी सचिन देसाईंच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. बरं नौके गोलंदाज नाही आहेत, अनुभवाचे गोलंदाज. सातत्यानं आपण आर्या स्पोर्ट या संघाचा स्ट्रॉंग झोन जर काय असेल तर अनुभव असलेले गोलंदाज त्यांच्याकडे खूप आहेत. नक्कीच आर्या स्पोर्ट्स या संघाचा मध्ये जे गोलंदाज आहेत अनुभवी गोलंदाज आहेत आणि खास करून जे गोलंदाज आहेत पेसरच्याकडे गेले नाहीत. त्यांनी स्लोवर गोलंदाज वापरतायत आणि स्लोवर गोलंदाज सातत्याने कारगर राहिले आहेत. चला लगेच घेऊन जायचंय. लगेच जाऊयात आपण. तत्पूर्वी DJ मास्टर यांच्याकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. आपण पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये अद्भुत विश्वामध्ये उत्साहाच्या सागरामध्ये गोलंदाज तयार आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज थांबले. रनअप फसला आणि जागीच थांबले सचिन देसाई. एका साइडला देखील मिस्टर MPL पहिल्या पर्वाचे आपण पाहतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर मागे सरले, जागा बनवली, चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. 2 पावलं पुढे आले, जागा बनवली, रूम बनवला, बॅटच्या रडार मध्ये चेंडू घेतला आणि चेंडू हवेमध्ये गिरकावणे घेत घेत सीमारेषा बाहेर. 6 धावा भेटल्या.
चांगला फटका पण पाहिला. मिस्टर MPL पहिल्या पर्वाचे संदीप पवार यांची पावर आता मैदानाच्या आतमध्ये चमकू लागले. अशा बॅटिंगच्या ती जिंकण्यासाठी चांगभल 11ला ही बॅटिंग करावी लागणार आहे. अजूनही 5 चेंडू हातामध्ये आहेत. यावेळेला फटका फसला, चेंडू हवेत आणि गणेश पाटील आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्याने आतापर्यंत कामगिरी केली आहे. 4 डोळे आहेत, 4 डबल डोळे, आत 2 बाहेर 2 आणि बरोबर करेक्ट काम करतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये. काल देखील आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण, त्यात स्टेट रिजन मध्ये राहिलं. आज आपण पाहिलं मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गणेश पाटील यांचं राहिलेलं आहे. महत्वाची कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस नॉट विन फ्रॉम द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि ते सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा झेल गणेश पाटीलने मात्र पकडला आणि ते मात्र बॅटर संदीप पवार मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगभल 11 या संघाकडून अमय काळे उतरलेले आहेत. आल्या आल्या धडाका, टिपिकल अमय काळे शॉट, षटकार. वेलकम DJ अद्विक. नाही ध्येय आता दूर नाही, झाला यशस्वी जो इथे तो कोणी शूर नाही. शूर कोण नसतं, शूर बनावं लागतं. आणि आमय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तू अपाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. बॅक टू बॅक 2 षटकार अमय यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अमय यांच्या बॅट मधून होते. आपण स्क्रीनवरती पाहतोय क्रीजच्या खोलीत गेले, 2 पावलं मागे सरकले, ते 6 धावा पुढे जाण्यासाठी. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 62 आहे. अमय यांच्या बॅट मधून आलेत. षटकारांची हॅट्रिक होईल का? 62 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण इथे मात्र करत बॅट खेळेल चेंडू गणेश आहेत आणि पुन्हा एकदा गणेश पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश पाटील यांच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये त्यांना उभं केलंय, कारण बॅटरचा स्ट्रॉंग झोन तो आहे तिथे मात्र हा क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. 64 धावा. पुढचा बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. टॉससाठी लगेचच यायचं आहे. त्याच्यानंतरची होणारी मॅच समर्थ स्पोर्ट आणि साई स्पोर्ट दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जय 11 आणि सनी स्पोर्ट ही मॅच आपण इथे स्किप करतोय. आपण ही राहिलेली मॅच उद्या खेळवणार आहोत. टॉससाठी लगेचच यायचं आहे समर्थ स्पोर्ट आणि साई स्पोर्ट. सर्व संघ मालकांना एक विनंती आहे, थोडा जनरेटरचे इश्यू आणि बाकीचे असल्यामुळे साधारण यानंतर एकच मॅच होईल. उद्या बरोबर 3 वाजता मॅचला प्रारंभ होईल. उद्या आपल्याला 11च्यात फायनल घ्यायचा आहे, त्यामुळे 3 वाजता
आजची जी काय शेवटची मॅच राहिलेली आहे कोणती मॅच आहे ती जय 11 आणि सनी स्पोर्टची उद्या 3 वाजता मॅच सुरू राहील. मान्य आदरणीय जगदीश काळे दादा यांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. चला बोधी कॅप्टन समर्थ स्पोर्ट आणि साई स्पोर्ट. येस कॉल कोणाचा असेल? समर्थ स्पोर्टचा कॉल असेल. प्लीज दादा स्पिन इन द कॉइन. छापा इज अ कॉल आणि काटा पडलेला आहे. साई स्पोर्ट संघ निर्णय जिंकलेला आहे. नाणेफेक तर जिंकले दादा. डिसिजन बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. गोलंदाजी करायची आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. दादा आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला वेग वाढवायचा आहे. ठीक आहे. आजच्या मॅचेस जे काय ते शेड्यूल प्रमाणे राहील. आता समर स्पोर्ट आणि साई स्पोर्ट आणि त्याच्यानंतर जय 11 आणि सनी स्पोर्ट या 2 मॅचेस होतील. चला लगेच क्षेत्ररक्षण सदून घ्यायचं आहे. जास्त वेळीच करायचा नाहीये. चांगलं 11 टीमने क्षेत्ररक्षण सदवलंय. 30 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे आर्या स्पोर्ट या संघाला. पहिला बॉल गोलंदाज तयार आणि पहिलाच बॉल चेंडू भिरकावून दिलाय. सरळ बॅटने चेंडू जातोय अलॉंग द ग्राउंड. सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न. इथे जर फसले होते बापू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पायातील वेग वाढवलेल्या वेगाने धावफलक देखील वाढलं गेलं. 5 धावा धावफलकावरती पोहोचलेत. चांगली लाईन चांगला टप्पा अप्पा माने हाताळतायत. पहिल्या चेंडूवरती बापू यांनी आक्रमण चढवलं. त्याच्यानंतर अप्पा माने यांचा चांगल्या गुडलेनच्या स्पॉटवरचा बॉल आपण पाहिला. विशाल भाईगडे यांना आपण स्ट्राईक एंड वरती आता पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकी करतील अप्पा माने. राईट मोहर द विकेट मारा. यावेळेला अक्रॉस द आलेत. ऑस्टमच्या बाहेर गेले होते. खोचचा बॉल होता. अक्रॉस द बॅट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकाच का संपर्क नाहीये. अलॉंग द ग्राउंड चेंडू आतमध्येच अडवला गेला. धावसंख्या 6. चांगला फटका पाहायला मिळाला होता आपल्याला पहिल्याच बॉलवरती बापू यांच्या बॅटमधून स्टेट रिजन मध्ये. अप्पा यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला परंतु सेफ आहे. विशाल लगेचच पॉपिंग क्रीज मध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताळला. नक्कीच ज्या पद्धतीचे चेंडू हाताळायचे आहेत त्या पद्धतीनेच चेंडू हाताळतायत अप्पा. यावेळेस फटका चांगला आहे. उंची आहे परंतु लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि उत्कृष्ट दर्जाचा झेल.
नक्कीच हा झेल नव्हता तर हा सर्वोत्कृष्ट झेल होता आणि बाद कोणाला केलंय उमेश बापू यांचा झेल होता. अप्रतिम झेल पकडला. कुठून धावत आला पहा अमय काळे. आपण पाहतोय उभा होता कुठे आला कुठे. गोलंदाजानं चांगली लाईन धरली आणि त्याच लाईन वरती इथे अमयने मात्र चांगला स्क्रीनवरती आपण पाहतोय ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत हेळकावणे घेत होता 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 आणि त्याच्या खाली पहा अमय काळे थोडेसे गडबडलेत परंतु लढले शेवटपर्यंत लढले आणि जेल पकडला. बॅटर गॉन. वेलकम डीजे. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्टेट रीजन मध्ये स्टँड अँड डिलिव्हर षटकार. वेलकम डीजे अद्विक. विनंती आहे विशाल गुंजाळकर आपल्याला विनंती आहे 2 मिनिटं आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे आहे. तुमची 2 मिनिटं आम्ही घेणार आहोत. अप्रतिम ही स्पर्धा क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय आणि या रणसंग्रामादरम्यान समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आर्या स्पोर्ट या संघाला आहे परंतु हे समीकरण रोखायचं आहे. चला स्पीडअप ठेवायचं आहे टीम. चांगलं 11 आपण जास्त वेळ यूज करायचा नाहीये. 24 चेंडू आणि 53 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मध्ये आता मात्र 53 धावांची गरज असणार आहे. चांगला एफर्ट्स राहिला अमय काळे यांचा. बापू यांची जी विकेट होती ती प्राप्त झाली परंतु थोडस महागडे षटक देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 12. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज शंभूराज माने. धुरंधर गोलंदाज शंभूराज माने. 24 चेंडू 53 धावा रोखण्यासाठी. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल खूप मागे फेकी केलेला आणि ते मात्र चेंडू मध्ये तितकीसा पॉवर नव्हता. अगदी स्लोअर चेंडू हाताळला परंतु त्याला दिशा नव्हती. चांगला टप्पा धारण करावा लागेल रोखायचा असेल तर. रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर. जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. कोण थांबत नाहीये. खेळ थांबत नाहीये. झगमगणारी दुनिया थांबत नाहीये आणि गोलंदाज देखील तयार होतोय 24-52 धावांसाठी. इथे फटका फसलाय परंतु 2 अंक बीच खीच आहे. शानदार दमदार आहे आप्पा यांची पावलं आणि इथे चेंडू रोखला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये काय होतंय पहा. इकडून तिकडून तिकडून इकडे चेंडू येतोय आणि धावफलकावरती 2 धावा ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 1 धावा पोहोचलेत.
15 या आकड्यावरती. 23 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट या संघाला. तर या संघाला रोखायचं असेल तर कशा प्रकारे लाईन, कशा प्रकारे टप्पा ठेवतील हे पाहणं आवश्यक आहे. तर विशाल जे टप्पा ठेवतायत त्याला अनुसरून बॅटिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. क्षेत्ररक्षण पाहत आहेत इकडे तिकडे काय सजवलंय त्याच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे आणि चोहीकडे पाहत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आनंद देखील ते घेत आहेत. 23 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. यावेळेला आकाराचा बॅट खेळेल चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका अमय होते आणि इथे मात्र काय घडलंय, दोघ्या जणांनी एक्सिलेटर वरती पाय ठेवला होता तेवढ्यात अमय यांच्या हातात चेंडू जातोय तर लगेच ब्रेक मारला, जागीच थांबले आणि एका धावेवरती समाधान मानलं गेले. 22 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती शंभूराज माने चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना रॅडम राऊंड द विकेट मारा आहे त्यांचा. ऑफ टर्मच्या बाहेर टप्पा त्यांना सोडायचा आहे. म्हणजे ऑफ टम्प वरती चेंडू फेकी करतायत आणि आउट लाईनला चेंडू बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न. यावेळेला देखील खूप बाहेर गेलाय बॉल. पंच वळाले तर व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड. एकूण धावा 17 धावा. आणि बॉक्स मध्ये देखील बदल होते. बदल हा निसर्गाचा नियम. विशाल गुंजाळकर एक गोड आवाज, माणूस गोड जसा आवाज गोड. मालदनचा कंदी पेढा आपल्याशी जोडला जातोय. कंदी पेढा का काला जामुन. चौकार सुंदर असा शॉट. मलाच मानवंदना दिले की काय आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. भरत सरांसोबत आज पहिल्यांदाच या 2 दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. नाही भरत सर आणि श्रीकांत सर हे दोघेही समालोचक चांगले आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या मालदन पंचक्रोशी मधले सर्वात चांगले समालोचक. त्यांच्याकडे बघून आम्हाला शिकावंसं वाटतं, शिकायला वाटतं. खरी गोष्ट आहे सर. थँक्यू खूप कौतुक केलं तुम्ही. तुम्ही देखील आपल्याच गावातले आहात. आपल्याच गावातील माणसांना, आपल्या गावातल्या माणसांना मोठं करायचं असतं. पावली अगदी आपण मेट्रो सिटीज मध्ये राहतो. ट्रेनचे 12 डबे होतात. माणसाच्या विचारामध्ये 12 विचार चालू असतात आणि ते विचार इथे येऊन गावामध्ये थांबतात. शंभूराजांचा पुढचा बॉल, पास विकेट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. जर समोरच्या दिशेने खेळला असता नक्कीच स्टेट रिजनला चांगला फटका आला असता. नक्कीच सर. तेच म्हणतो मी, यावेळी जेव्हा मॅच अशा परिस्थितीमध्ये असताना असे शॉट्स खेळणं गरजेचं आहे का हे स्वतःला विचारायला हवं. नक्कीच प्रश्नचिन्ह आहे विशाल सर. नक्कीच, कारण की तुम्ही जर चांगल्या लयमध्ये असाल, स्टेट रिजनमध्ये फटके तुम्ही आतापर्यंत चांगला षटकार मारलाय, तुम्ही तीच बॅटिंग लाईनअप ठेवणं गरजेचं आहे. कारण की शंभूराज चतुर गोलंदाज आहेत. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 21, अजून देखील 44 धावांची गरज आहे. पुढील चेंडू शंभू याचा जोरात मारण्याचा प्रयत्न जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आपले स्कोरर धावा टिपतायत. त्यांच्याकडून स्कोर होत नाहीये पण ते चांगला स्कोर करतायत इथे मात्र. नक्कीच नितीन धावा टिपतायत, त्याच्याबरोबर फलंदाजाच्या दांड्या पण टिपतायत, परंतु यावेळेस धावा टिपण्याचा प्रयत्न. यावेळेस नक्कीच पंच आपल्या बाजूने वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते टीम आर्या स्पोर्ट्स या संघाची 22 या आकड्यावरती. अजून देखील खूप मोठा पल्ला आहे. 19 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. दोन्ही बॅट्समन आता सेट झाले आहेत, परंतु विशाल जास्त चेंडू खेळला नाहीये. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळा, त्यालाच बॅटिंग साठी येणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक त्याच्या बाजूने राहणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. षटकार. वेलकम डीजे अद्विक. धावसंख्या 28. आता मात्र विशाल सर 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असणार आहे. धावा होऊ शकतात परंतु त्यासाठी चांगली खेळी करावी लागेल.
कारण आपण पाहतोय की गोलंदाज देखील तितकाच सज्ज आणि चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलेलं आहे. एक उसळी घेणारे तो नेहमी गोलंदाजी करत असतो, फास्ट बॉलिंग करतो तो, आणि ते विशालला टिपावं लागेल, विशालला बघावं लागेल एक त्याचा लूज बॉल कधी पडतोय आणि मी त्याचा कधी समाचार घेतोय. कारण विशालला आता स्वतःवरती जबाबदारी ती घ्यावी लागणार आहे, कारण तोच एक असा बॅट्समन आहे जो आता रंग बदलू शकतो. आयुष्यानं पाहतोय गोलंदाजीसाठी. 18 चेंडू 37 धावा. मॅच दोन्ही बाजूना आहे. जो चांगला खेळ दाखवेल तो या मॅच मध्ये विजय मिळवून घेऊन जाईल. 18 चेंडू 37 धावा आणि चेंडू दिला आहे आयुष यांच्या हातामध्ये. चला पंच आपण स्पीडअप घेऊयात. आयुष्यांचा पहिला बॉल स्टेट रिझन मध्ये फटका बसला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरीचा प्रयत्न, थोडासा पंबल पाहायला मिळतंय, परंतु रोखलं गेलं आहे बॅट्समन आदित्य याने. दुसरीचा प्रयत्न होता विशाल यांचा, परंतु थांबवलं शेवटच्या क्षणाला. धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीने 29 आकड्यावरती. 17 चेंडू 36 धावांची गरज असणार आहे. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. आयुष्याचा पुढचा बॉल, फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक अमय धावताय त्याच्या समोर, परंतु त्यांच्या पुढ्यात बॉल चेंडू पडून पाठीमागे प्रोटेक्शन आहे, बॅकअप ठेवला आहे. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फटक्यामध्ये तितकाच जोश नव्हता. अमय गेले होते कॅचसाठी, त्यांना माहित आहे की ही कॅच खूप महत्वाची आहे, परंतु त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचला नाही आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मॅच दोन्ही बाजून आहे. ही खूप महत्वाचं षटक आहे आयुष्यांचं आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. यावेळेस अगदी खोदून काढलेला चेंडू अगदी ओव्हर पिच फेकला होता, परंतु चांगल्या पद्धतीने त्याला खेळून घेतला. स्टेट रिजन मध्ये 1 धाव प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीने टीम आर्या स्पोर्ट जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32. पाहायला गेलं दोन्ही बॅट्समन सेट झाले आहेत. सिंगल, डबल आणि चुकीचा चेंडू ज्यावेळेस भेटतोय त्याच्यावरती मोठा फटका मारता येतं आणि या मॅच मध्ये बांधून ठेवतात स्वतःला. अजून देखील समीकरण पाहतोय आपण. 15 चेंडू 33 धावा. फुल टॉस चेंडू, परंतु फायदा घेता आलेला नाही. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहिली धाव कंप्लीट. अतिशय वेगाने दुसरीसाठी थांबवलं गेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. नक्कीच एक छोटा खेळाडू, परंतु अगदी पाय जमिनीवरती राहत नाहीत, आकाशात पाय राहतात. इतक्या वेगाने आला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. प्रणव माने एक उत्कृष्ट खेळाडू आहे आपल्या मानेच्या मालदन गावातील. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण प्रणव माने यांचं. पोलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. चांगभलं 11 यांच्या नावामध्ये चांगभलं आहे आणि क्षेत्ररक्षण देखील त्या पद्धतीचंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे टीम चांगभलं 11 या संघाचं. स्टेट रिजन मध्ये अलॉंग द ग्राउंड क्षेत्ररक्षक प्रणव त्याच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणव चेंडू सोडून देणार नाहीये. नक्कीच ज्या वेळेस प्रणव का चेंडू गेला आहे त्यावेळेस प्रणव पाहायला गेलं तर चेंडूने त्याला पकडला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे विशाल सर. नक्कीच प्रणव उर्फ पान्या खूप चांगली फिल्डिंग करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बॉलवर जातोय. सुरेश भाईगडे आपलं मार्गदर्शन ते देतच असतील प्रणवला पाठवून, कारण समालोचकानंतर जर कोण जास्त बोलत असेल तर ते आमचे मित्र सुरेश भाईगडे. बारा चेंडू मध्ये 30 धावांची गरज असणार आहे अजून देखील. या मॅच मध्ये जोम पकडलेला आहे टीम चांगभलं 11 या संघाने. आता मात्र पॉवर प्ले येईल कारण की 4थं षटक आहे विशाल सर. आणि या पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे रोखल्या जातील धावा, गोलंदाज कोणासाठी जातील? धावा रोखणं खूप अवघड होतंय पॉवर प्ले मध्ये, कारण की फिल्डर मागे 2च फिल्डर आपल्याला बाहेर पाहायला मिळतील, 3 फिल्डर बाहेर पाहायला मिळतील, कारण हा दुसरा पॉवर प्ले आहे. त्यामुळे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील दोन्ही फलंदाजांचा, कारण 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज अजूनही आहे.
आणि त्यामुळे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते का चांगली बॉलिंग पाहायला मिळते. कारण पॉवर प्लेच्या दोन्ही ओव्हर आपण पाहिल्यात की चांगला गोलंदाजच येऊन तो बॉलिंग करतोय. आणि आता पाहूयात ही गोलंदाजीची जरा कोणाच्या हातात मिळते ती. स्पीडअप घ्या, पटापट करायचंय आपल्याला. अजून 2 सामने आपल्याला इथे खेळवायचे आहेत. तर शुभम सुतार बॉलिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येतोय. निर्णायक षटक आहे हे. 12 चेंडू 30 धावांची गरज. पॉवर प्लेची ओव्हर ही मॅच ठरू शकते. निर्णायक सामना या बाजूला की त्या बाजूला हे षटक ठरवू शकतं. पाहूयात आपण कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सटीक असणार आहे की कसं. ते पहिला चेंडू पॉवर प्लेच्या ओव्हर मधील आणि हा नो स्वरूपाचा चेंडू दिसतोय. डायरेक्ट बीमा टाकण्यात आलाय परंतु त्या धावेवरती एक स्वर चेंडू आणि अजून एक धाव तिथे मिळते. नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते. अंपायरांकडून इशारा आलेला आहे नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. फ्री हिट आणि पॉवर प्ले दमदार कॉम्बिनेशन. बॅट्समन साठी हा एक मिठाई दिल्यासारखा आहे. लाडू चिवडा तर आपण देतोच आहे SK फूड्सच्या मार्फत. तर आता लाडू घ्या. रनअप चुकतंय आणि हे चांगलं करतायत. रनअप चुकलं तर आपल्याला तो बॉल टाकायचा नाही कारण की तो जर इकडे तिकडे पडला तर तो डायरेक्ट बाहेर जाऊ शकतो. दुसरा लाडू आपल्याला भेटेल हातात. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू. लाईन लेंथ विसरतात. पॉवर प्लेची ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळते. वाईड तसेच समालोचन कक्षामध्ये मी आमच्या जय 11चे तात्या द पॉवर यांचं स्वागत करतो. पंच देखील आमच्या सोबत बसले. ते देखील आम्हाला मार्गदर्शन करतायत कशा पद्धतीने आम्ही समालोचन करावं. 12 चेंडू 27 धावांची अजून देखील मॅच आहे. या मॅच मध्ये रंग चढला आहे कारण की ही जी ओव्हर होती ही चांगल्या गोलंदाजाने हाताळणं खूप गरजेचं होतं. संदीप पवार सारखा उत्कृष्ट गोलंदाज असताना त्याने नवख्या गोलंदाज शुभम वरती भरोसा दाखवला कारण की स्लॉटचं षटक आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक आहे त्या ठिकाणी ते कशा प्रकारे ते षटक हाताळलं जाईल कारण की धावा जर तुम्हाला डिपेंड करायला नसतील तर तुम्ही या मॅच पासून खूप दूर जाऊ शकता. शुभम चला विनंती असेल आपण अतिरिक्त वेळ घेताय. आज पुन्हा एकदा पहा वाईड बॉलचा इशारा होतोय पंचांचा. सर हे निर्णायक षटक होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. तुम्हाला वाटतंय का की ही जी ही जबाबदारी आहे ती संदीप पवार यांच्यासारख्या एका मातबर खेळाडूने घ्यायला हवी होती? नक्कीच जबाबदारी कोण घेईल आपण सांगू शकत नाही. मॅच कशा प्रकारे कॅप्टन खेळवतो त्याने जी संकल्पना घेतली असेल त्या संकल्पनेनुसार खेळतो. यावेळेस पहा चुकीची गोलंदाजी. नक्कीच कॅप्टनने स्वतः यायला पाहिजे होतं हे मला नक्कीच वाटतंय आता विशाल. कारण ही ओव्हर प्रेशरची होती सर. ही ओव्हर पॉवर प्लेची होती. ते प्रेशर होतं आणि 12 बॉल 30 चेंडू 30 धावांची गरज होती. ती आता 12 बॉल 25 धावांवर आली आहे. पुढील चेंडू पाहूयात आणि आता मात्र कमबॅक करतोय तो बॉलर आणि फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे तो जातोय सीमारेषेच्या. एक धाव पूर्ण करतायत. इतके बॉल वाईट टाकल्यामुळे फ्री हिट आहे की नाही हे विसरले होते सगळे परंतु पंचांच्या मात्र लक्षात आहे ते आणि ते फ्री हिटचा इशारा होता हा. तरी देखील एक धाव मिळते आहे इथे या फ्री हिट वर. 11 चेंडू 24 धावांची अजून देखील गरज असणार आहे. या मॅच मध्ये पाहायला गेलं तर अजून देखील मॅच दोन्ही साइडला आहे. आता पहिला एक चेंडू हाताळला गेला. स्टंप उडवल्या परंतु फ्री हिटचा बॉल होता. काही फरक पडणार नाहीये फलंदाजाला. आता मात्र विशाल जो या मॅचला बनवून जर कोणी ठेवले असेल टीम आर्या स्पोर्ट्सच्या संघासाठी तो असेल विशाल भाईंगडे.
फटका चांगला स्टेट रिजन मध्ये स्टँड अँड डिलिव्हर षटकार येतोय बांधाच्या बाहेर. देऊया डीजे ला संधी. डीजे अद्विक वेलकम. पुन्हा एकदा पूल मारण्याचा- करण्याचा प्रयत्न होता. हा चांगला चेंडू हाताळला गेला. चांगल्या टप्प्यावरती टाकला आणि निर्धावाचा चेंडू. ते खूप महत्वाचा चेंडू आहे. क्रुशियल बॉल या मॅच मध्ये जर तुम्हाला मॅच मध्ये रंगून राहायचं असेल चांगल्या संघाला तर या पद्धतीचे अजून 2 चेंडू हाताळले जाणं गरजेचं आहे. नक्कीच सर, चांगल्या लाईन लेंथवर करण्याचा प्रयत्न असेल तितका चांगला चेंडू. आता याच पद्धतीची गोलंदाजी पाहिजे, परंतु 1 रन घेण्यापासून थांबवू शकले नाहीयेत. 1 धाव पूर्ण होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती. आता मात्र 8 चेंडू 17 धावांची गरज 8 चेंडू 17 धावांची गरज असणार आहे टीम आर्या स्पोर्ट्स या संघाला. पाहायला गेलं तर एक गडी बाद झाले आहे, परंतु त्यानंतर या दोन्ही बॅट्समननी मॅच पकडून ठेवली आहे. मॅच इकडून तिकडे जाऊन दिली नाहीये. पुनश्च एकदा पंच वळतायत डाऊन द लेग साइड वाईट बॉल. आता मात्र अवांतर धावसंख्येचं ओझं वाहत असताना गोलंदाज शुभम याला आपण पाहतोय. नक्कीच बॅट मधून रन आलेल्या नाहीये तर एक्स्ट्राच्या रना जास्त आलेत आणि एक्स्ट्राच्या रना चांग भले 11 या संघाला खूप महाग पडणार आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 50 या आकड्यावरती. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. पुढील चेंडू 7-15 सॉरी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा सुंदर असा चेंडू. नक्कीच हे 2 महत्वपूर्ण डॉट बॉल येत आहेत. आता मात्र 6 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे. खऱ्या मॅचला आत्ता मजा आली आहे विशाल सर, कारण की जे षटक हाताळून घ्यायचं होतं कॅप्टन ला ते षटक त्याने हाताळून घेतलं, परंतु आता चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल. 6 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचले आहे 50. सहा चेंडू 15 धावांची गरज. जे तुमचं प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला इथे आता दाखवायचं आहे. जंगल में शेर नाचा किसने देखा, असली बात तो तब होगी जब आप ग्राउंड पर कुछ करके दिखाओगे. प्रैक्टिस का सही मतलब आपको अभी इस पिच पर दिखाना होगा, करना होगा वो नामुमकिन सी चीज़ जिसे देखने के लिए सारे दर्शक उमड़ पड़े. यहाँ पर मालदन प्रीमियर लीग खचाखच भरा हुआ स्टेडियम. 6 गेंदे और 15 रनों की जरूरत. दिलीप मालुसरे आले आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. नक्कीच मालुसरेकडे जाणार होते, कारण की चांगला स्लोवर गोलंदाज आहे आणि या खेळपट्टीवरती चांगलीच 6 चेंडू 15 धावांची गरज असताना आपण गोलंदाजीसाठी दिलीप यांना पाहतोय. नक्कीच क्रुशल मॅच आणि सगळ्यांचे अगदी डोळे या मॅच वरती लागले आहेत, कारण की चांग भले 11 हा संघ स्ट्रॉंग आहे, त्याचबरोबर आर्या स्पोर्ट्स देखील स्ट्रॉंग आहे. बापू सारखे मोठा गडी बाद केला, परंतु त्यानंतर 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे, कुठे जाऊ नका, या मॅचचा आनंद घ्या. पाहायला गेलं तर एक लॉंग ऑन लॉंग ऑफ काउ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण चांगले सजवलं आहे. स्पीड अप घ्यायचंय. झोपी केलेले डोळे उघडण्याची वेळ आली. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. सुंदर जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू उडाला हवेत. पाहूयात कॅच होतोय का नाही. ड्रॉप होतोय कॅच.
आणि 1 धाव देखील मिळते, पण चांगला बॉल होता हा. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. मोए मोए हो गया यहाँ पर, मोए मोए. ऐसा मोए मोए रिपीट ना हो. 5 गेंदे 14 रनों की जरूरत. नक्कीच कॅच पकडू शकले असते. खूप वेळ होता, खूप वेळ बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता, परंतु कॅच ड्रॉप होते. आता मात्र 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. अगदी खोदून काढला आहे. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट चेंडू. टाळ्या वाजतायत डगआउट मधून. खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे गोलंदाज दिलीप मालुसरे यांचं. पहिला चेंडू पाठीमागे ठेवला होता, परंतु यावेळेस यॉर्करचा सटीक वापर. नक्कीच आपल्याला इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपवरती कोण ब्लॉक करते याने काही फरक पडत नाही, परंतु फलंदाजाला या ब्लॉकने खूप फरक पडतो. विशाल सर. नक्कीच सर, पण इंस्टा फेसबुकचा तुम्ही म्हणालात तर जेव्हा गर्लफ्रेंड ब्लॉक करते तेव्हा सर फरक पडतोच. पुढील चेंडू दिलीपचा. पुन्हा एकदा यॉर्कर मारण्याचा प्रयत्न. चांगला थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि जिथे 1 धाव होऊ शकत होती तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. मॅच आता बनलेली आहे, मॅच आता चढलेली आहे. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर यावं लागणार आहे. 3 चेंडू 12 धावांची गरज. या मॅच मध्ये रंग भरला आहे आणि या रंगामध्ये ज्याने रंग भरण्याचं काम केलाय तो म्हणजे दिलीप. अगदी प्रेक्षक वर्ग शांत होता, परंतु या शांततेला भंग केला आहे ते म्हणजे दिलीप मालुसरे. उत्कृष्ट चेंडू सातत्याने 3 चेंडू एका योग्य टप्प्यावरती हाताळतोय हा गोलंदाज. आणि आपल्या या संघासाठी नक्कीच विशालने या मॅच मध्ये लय पकडली आहे. हा निर्णायक चेंडू असणार आहे या मॅच मध्ये. सगळ्यांचं लक्ष राहिलं आहे या चेंडूवरती. सगळ्यांचं लक्ष होतं. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक त्याच्या खाली 1 बाउन्स निघून जाईल सीमारेषा पार. थोडस फंबल पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे, कुठेही जाऊ नका. मालदन प्रीमियर लीग 2025 आणि ते लढत रंगली आहे. एका बाजूला आर्या स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला चांगभलं 11. कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमध्येच ही रणधुमाळी उमटली आहे. एका बाजूला कॅप्टन अमय खूप शांततेने या मॅच मध्ये आपलं लक्ष ठेवलं आहे. त्याचं एका बाजूला विशाल चांगल्या लय मध्ये आहे. एक चौकार आला आणि या मॅच मध्ये इन केलं आहे. या चेंडूवरती संपूर्ण मॅच आहे. दिलीप मालुसरे. दोन चेंडू 8 धावा, परंतु इथे काय घडतंय, काय बिघडतंय. वाईट बॉल, पंचांचा इशारा. नक्कीच अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 बॉल 7 ची गरज असणार आहे. अजून देखील धावसंख्या 58 पाहतोय. नक्कीच दिलीपचं कौतुक करावं लागेल. त्यानं या मॅच मध्ये बनवून ठेवलंय आतापर्यंत. यावेळेस बॅट स्विंग मोठ्याने अगदी कानाजवळ. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. कव्हरला नाहीये कोणताही क्षेत्ररक्षक. इथे धावचीत झाला असता तर ही मॅच मध्ये मजा आली असती. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच यार. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत चौफेर मैदानाच्या बाजूने. दिलीपने या मॅच मध्ये रंग भरला आहे. बॅकफुटला गेली होती टीम. एक चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू गोलंदाजीसाठी आहे दिलीप. आणि त्याच्या समोर असणार आहे ज्या फलंदाजाने आतापर्यंत या मॅच मध्ये लय धरले आहे तो म्हणजे आदित्य. कारनामा करेल का दिलीप कामगिरी करेल विशाल सर? नक्कीच आतापर्यंतचे जे 5 चेंडू आपण पाहिले दिलीपने त्याची कामगिरी अचूक केली आहे. प्रेक्षकांना बीपीची गोळी घ्यायला मजबूर केलंय त्याने. ज्यांचं ब्लड प्रेशर हाय असेल त्यांनी हा सामना बघू नका, कारण हा सामना अतिशय रंजक झालेला आहे. शेवटच्या बॉल पर्यंत येऊन ठेवलाय. नक्कीच विशाल सर. पहा थंडी वाजते, परंतु या चेंडूसाठी सगळ्यांची थंडी गायब झाली आहे. कारण की किती क्रुशल मॅच आहे. सगळ्यांची डोळं अगदी दिलीप वरती केंद्रित आहेत. कॅमेरा सगळे दिलीप वरती आहे. क्षेत्ररक्षण पहा किती क्लोज क्षेत्ररक्षण लावलं आहे. डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय. काव कॉर्नर सिली मिड विकेट सिली मिड ऑन ठेवला आहे दिलीप मालुसरे. पुल टॉस चेंडू आणि व्हाईट बॉल येतो या ठिकाणी थांबवला आहे. नक्कीच मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट.
आता जर चौकार आला तर सुपर ओव्हर होईल, पहिली सुपर MPL 2025 मधली. आणि राहुल दादांनी स्वप्न पाहिलं होतं सुपर ओव्हर होईल, नक्कीच आता सुपर होण्याचे चान्स बनलेला आहे. जर चौकार आला तर सुपर ओव्हर होईल, परंतु तसं नाहीये, कारण की हे मॅच वेगळीच आहे, वेगळ्या मोडवरती मॅच आहे. एका ठिकाणी आर्या स्पोर्टच्या डगआउट मध्ये दबाव आहे, तर एका ठिकाणी चांग भले या संघाच्या डगआउट मध्ये दबाव आहे. ही फायनल सारखी मॅच बनली आहे. नक्कीच या मॅच मध्ये आनंद बनला आहे. एक चेंडू 5 धावा. चेंडू आहे दिलीपच्या हातामध्ये, बॅट आहे आदित्यच्या हातामध्ये. मजा आएगा भाई, मजा आएगा. जरूर सर, बहुत ही बढ़िया मैच. पंचांचा इशारा, नो बॉल येतोय, फ्री हिटचा बॉल असेल. चांगला चेंडू आता हाताळावाच लागेल. उशीर घेतला निर्णयासाठी, परंतु चांगला निर्णय. फ्री हिटचा बॉल, काही फरक पडणार नाही. जर डॉट बॉल काढला तर एवढा फरक पडणार नाही. तुम्ही बॅट स्विंग मोठ्यानं. जर चौकार आला तर तरी सुपर ओव्हर खेळली जाईल, आणि षटकार आला तर टीम आर्या स्पोर्ट्स विजय ठरेल. आर्या स्पोर्ट्सला षटकार येणंच गरजेचं आहे. या मॅच मध्ये मजा आला आहे. फील्ड पोझिशन थोडीशी चेंज होते. आपण पाहतोय काव कॉर्नर रिजन मध्ये अमय्यांना पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट ठेवला आहे. त्याचबरोबर आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक पाहतोय. थोडासा काव कॉर्नरला योगेशला हटवलेला आहे. योगेशला काव कॉर्नरला घेतलेला आहे. नक्कीच अवे फ्रॉम द चेंडू ठेवला जाईल. फुल टॉ चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. सीमा रेषा पार, षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकाराने विजय ठरतोय टीम आर्या स्पोर्ट्स. देऊया डीजे अद्विकला संधी. वेलकम डीजे अद्विक.